तिकडे पश्चिम रेल्वेवरच्या पालघरच्या सफाळे आणि वैतरणा रेल्वे स्टेशन दरम्यानच्या खाडीमधल्या बेटावर वसलेल्या वाढीव गावातल्या नागरिकांना स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतर सुद्धा गावाबाहेर पडायला रेल्वे रुळांवरून जीव मुठीत घेऊन जावं लागतंय। विद्यार्थ्यांचा रोजचा जीवघेणा प्रवास, रुग्णांना झोळीतून नेण्याची वेळ आणि रेल्वेच्या धडकेत होणारे अपघात आणि मृत्यू याबाबत थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना रस्त्यासाठी आवाहन करणारा इथल्या शाळकरी मुलांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या मुलांना तसंच गावकऱ्यांना काय हाल अपेष्टांना सामोरं जावं लागतंय, त्यांच्या काय नेमक्या मागण्यात याबाबत घटनास्थळावरून सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवे यांनी। पालघर तालुक्याचं शेवटचं टोक असलेलं सफाळा आणि वैतरणा रेल्वे स्थानकाच्या मध्ये वसलेलं वाढीव बेट या ठिकाणी जवळपास 4,500 लोकवस्ती आहे। मात्र येथील गावातील नागरिकांना मूलभूत समस्यांना मोठा सामोरं जावं लागतं। सर्वात महत्त्वाची असेल ती रस्त्याची समस्या आहे। रस्ता नसल्यामुळं, चारी बाजूने पाणी असल्यामुळं या गावातल्या लोकांना रेल्वे ट्रॅकवरून अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आणि या प्रवासामध्ये अनेक अपघात झालेले आहेत आणि त्यामुळं येथील नागरिकांनी जगायचं कसं असा प्रश्न समोर आलेला आहे। आणि त्यातच येथील एका विद्यार्थ्यांनी ही समस्या मांडल्यानंतर त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि थेट पंतप्रधानांना त्यांनी आवाहन केलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना आवाहन केलेलं आहे। तोच विद्यार्थी आपल्या सोबत आहे। काय नाव सांगशील, तुझं नाव काय आणि काय समस्या तुम्हाला रोज भेडसावतात? माझे नाव सोहेल सुनील चौधरी। मी रोज शाळेत जातो तेव्हा मनात एकच भीती असते, कारण ते इकडून गाडी येणार तर तिकडून गावून येणार। आता काय करायचं? आता तर तुम्ही बघितलंच, आता गाड्याली केवढा अंतर असतो, बघितलंच असेल। तर रोजच आमचं एकच नाही, रोजच असतं, कारण की आम्हीच नाही या ट्रॅकवरून प्रवास करतो, आमचे आई वडील सुद्धा आहेत। किती मुलं साधारण आहेत तुम्ही आणि शाळेत किती आणि कुठे जाता तुम्ही रोज? आम्ही म्हटलं तर 30-40 जण असतीलच, म्हणजे विद्यार्थी। आणि वाढीव ते वैतरणा, म्हणजे म्हटलं शाळा कुठे आहे तुझी? वैतरणा इकडे सरस्वती विद्यालय फणसपाडा। आम्ही म्हटलं तर 3-4 किलोमीटर म्हणजे प्रवास करतो आणि ते पण पायी। काय मागणी आहे? आम्हाला आमची एकच मागणी आहे की आम्हाला फक्त आणि फक्त रस्ता, आमच्या हक्काचा रस्ता द्यावा। नक्कीच आमच्या हक्काचा रस्ता द्यावा। ताई, काय सांगशील, काय म्हणणं आहे तुझं? आम्ही आमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं का गाड्यांकडे लक्ष द्यायचं? गाडी आल्यावर आम्हाला खूप भीती वाटते, तरी आम्ही आमचा जीव धोक्यात घालून शाळेत जातो। ताई, काय सांगशील, हे डोक्यावर वजन घेऊन तुम्ही रेल्वे ट्रॅक वरून रोज प्रवास करता, काय सांगाल? आम्ही धोक्याने रोज प्रवास करतो, वजा घेऊन। आम्हाला रस्ता पाहिजे। नक्कीच जीव धोक्यात घालून डोक्यावर वजा घेऊन आम्ही रस्त्याला चालते। सरकार काय, तुम्ही याच्या अगोदर काय मागणी केलं, काय बघितलं नाही कोणी? बघितलेलं, भरपूर वेळा केलेले, पुढे पण गेलेले, पण आम्हाला रस्ता नाही करून देत। अपघात झाला किंवा दुर्घटना काही घडली तर याला जबाबदार कोण? त्यामुळं या गावातल्या समस्या आहेत, मूलभूत समस्या म्हणजे जो रस्ता आहे तो तातडीने कुठून तरी यांना रस्त्याची कनेक्टिव्हिटी देण्याची मागणी येथील ग्रामस्थ, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांनी केली आहे। त्यामुळं आता या समस्येकडे प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, पालघर, वाढीव।